वतन जान जान मन ये समा ये बहार दिल का जानता है वतन जान जान मन ये समा ये बहार दिल का जानता
उपाध्यक्षा सौ माधवी कांगणे यांनी स्वीकारावं अशी मी शाळेच्या वतीने त्यांना विनंती करते. आताच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ चांदोरबाई यांनी अध्यक्ष स्थानासाठी जे नाव सुचविलेलं आहे त्यासाठी सर्वानुमते मी अनुमोदन देत आहे. आताच बाईने सुचवल्याप्रमाणे मी अध्यक्ष स्थान स्वीकारते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. सर्वांना नमस्कार. माझे नाव राज आहे. आज 26 जानेवारी आहे. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताला संविधान लागू झाले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या दिवशी प्रत्येक भारतीयांनी देशासाठी प्राण देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सर्वांनी मिळून भारताला जगातील एक चांगला देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद. जय हिंद. उत्सव तीन रंगांचा आभा याद सजला. उत्सव तीन रंगांचा आभा याद सजला. नतमस्तक त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर व वंदनीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित तमाम देश बांधवांना सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो सिर्फ यही है कि हम हिंदुस्तानी है. हम हिंदुस्तानी है. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, तुम्हें गणतंत्र दिवस की शुभकामनाएं. जैसे कि हम सभी जानते हैं आज 26 जनवरी है और
हम अपने देश का गणतंत्र दिवस मनाने के लिए यहाँ उपस्थित हुए हैं। 15 अगस्त 1947 को हमारा देश ब्रिटिश शासन से आजाद हुआ था। हालांकि भारत का संविधान 26 जनवरी 1950 को लागू हुआ था। तब से हम हर साल गणतंत्र दिवस को मनाते हैं। हमारे देश का संविधान विश्व का सबसे बड़ा लिखित संविधान है। डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी को हमारे संविधान का जनक माना जाता है। देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है, देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है। जिस देश का नाम हिंदुस्तान है, जिस देश का नाम हिंदुस्तान है। धन्यवाद।